नमस्कार, मी डॉक्टर भारती मोरे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदखेड, तालुका माहूर, जिल्हा नांदेड। तर स्त्रियांमध्ये जे कॅन्सर होतो त्यामध्ये सगळ्यात 1 नंबरला हा स्तनाचा कॅन्सर होतो आणि 2 नंबरला जो कॅन्सर होतो तो गर्भाशय मुखाचा कॅन्सर होतो। तर गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा का होतो? तर ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे HPV या व्हायरसमुळे तो कॅन्सर होतो। तो कॅन्सर होऊ नये यासाठी भारत सरकारने HPV वॅक्सिनेशन याचं मोहीम राबवत आहे। तर हे लसीकरण सर्व 14 ते 15 वर्षातील वयोगटाच्या मुलींना आपण देणार आहोत। त्याच वयोगटातील मुलींना का द्यायचं? कारण त्या वर्षानंतर म्हणजे 15 नंतरच्या मुलींना ही लस द्यायची असेल तर त्यांना 3 डोसमध्ये घ्यावी लागते। या मुलींना आपण एका डोसमध्येच देतो। एका डोसमध्ये एकदा ही लस घेतली त्यानंतर आयुष्यभर गर्भाशय मुखाचा कॅन्सर होणार नाही। तर माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की तुमच्या मुलींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये यासाठी HPV ची लस तुमच्या जवळच्या दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे। कोणत्याही सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही जाऊन ही लस घेऊ शकता। ही HPV ची लस घ्या आणि तुमच्या मुलीला गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून वाचवा।